मालकीन, आचार्याची पोर, मंत्री पाटलांची सून म्हणून मिरवणार. अमररावांचं नाव घेते, भावे मिसेस मुख्यमंत्री सगळ्यांची जिरवणार. माझी सांडगी झाल्याशिवाय गाड्या मिळायच्या नाहीत. आता नंतर घेऊन जा. जानू मानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे. मैं सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे. तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे. ओ डगर जहाँ तेरी नजर ले जाए रे प्रेम नगर सामे ऐसा मैं. अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे. ताट नीट दोन चकचकीत झालं पाहिजे. काय ड्रायव्हर, काय ड्रायव्हर, मजा पा मजा पा. काय ड्रायव्हर, काय ड्रायव्हर. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं, फायर है मैं. రాజమండ్రి రాగమంజరి మాయమ్మ పేరు తలవనోళ్ళు లేరు మేస్తిరి. కళాకారుల ఫ్యామిలీ మరి నే గజ్జ కడితే నిద్రపోదు నిండు రాత్రి. స్వప్న సుందరి నీ మడత చూపు మా పటీల మల్ల పందిరి. రచ్చరాజ ముందే ఊపిరి నీ వంక చూస్తే గుండెలోన డీరి డిరిడిరి. తుమ్మిగా నలుగులోన తూట పెట్టి తుపాకి పెంచినావి దింగని చిట్టి ఒక జాతి నట్ట మడత పెట్టి. కుర్చీని మాట్లాడబెట్టి కుర్చీని మాట్లాడబెట్టి जबड्यात हात घालून पैसे काढतीये सुमी. अहो नाही नाही, तुमच्यासोबत असं करणार नाही. तुम्ही मायबाप पेक्षा तुमच्या पण चालते की सुमीची खानावळ, पण त्याआधी मला व्हायचंय तुमच्या पसंतीची नायिका. झूठी खाई थी कसम जो निभाई नहीं. झूठी खाई थी कसम जो निभाई नहीं. काटी रात मैंने खेतों में तू आई नहीं. काटी रात मैंने खेतों में तू आई नहीं. ओ काटी रात मैंने खेतों में तू आई नहीं. हाँ लेके आया भी मैं घर से रजाई नहीं. लेके आया भी मैं घर से रजाई नहीं. नहीं आई
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांना कळायला पाहिजे की लातूरची पब्लिक थंड नाहीये. खूप जोरात टाळ्या झाल्या पाहिजे एकदा. माहिती नसेल की अमृता मॅडमला या फील्डमध्ये येण्याच्या आधी त्यांना डॉक्टर व्हायचं होतं. तर मला त्यांना विचारायचं की त्यांनी या फील्डमध्ये कशा. बापरे, म्हणजे एवढा हेवी परफॉर्मन्स केल्यानंतर डायरेक्ट माझ्या अभ्यासावर येणार असेल तर मी काय बोलणार. म्हणजे इथे माझे आईवडील हवे होते खरं तर. त्यांना खूप प्राऊड फील झाला असता की मी इतक्या सगळ्या दिग्गज डॉक्टरांच्या मध्ये येऊन ॲटलिस्ट मी परफॉर्म करते आहे. सो त्यांना खूप प्राऊड फील झालं असतं. सगळ्यात आधी थँक्यू सो मच की मला इतकी मोठी आणि एका वेळेस खरं तर क्लिनिकमध्ये मी एका डॉक्टरांना भेटली आहे. इथे म्हणजे कोणाकोणाला भेटायचं असं झालं आहे माझं. सो तुम्हा सगळ्यांना भेटून आणि मला स्वतःला परफॉर्म करून खूप 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 मजा आली. सगळ्यात आधी तू जो मला प्रश्न विचारलेला आहेस की मला डॉक्टर खरं तर व्हायचं होतं आणि मग अचानक या फील्डमध्ये आले. त्याचं कारण असं की लहानपणापासून माझ्या आईची खूप इच्छा होती. कारण डॉक्टरांचं असं असतं ना की डॉक्टर म्हणजे बाबा आपल्याला जीवन देणारे, म्हणजे न्यू लाईफ देणारे. आणि तिच्यासाठी असं होतं की माझी मुलगी ही डॉक्टरच झाली पाहिजे, मला तिला करायचं आहे. आणि माझा भाऊ, माझी बहीण ही दोघंही इंजिनियर आहेत. सो आता तिसऱ्या मुलीचा बाबा काय शिक्षण असायला पाहिजे याच्यासाठी त्यांनी डॉक्टर हे माझ्यासाठी चूज केलं होतं. त्याची गंमत अशी होती की मी सायन्स माझं झालं आहे आणि सायन्स झाल्यामुळे जे प्रॅक्टिकल्सला आम्ही हे घालायचो, कोट आपलं जे असायचं प्रॅक्टिकलच्या वेळेस. सो माझी आई मला ते कॉलेजपासून घरापर्यंत घालून ये म्हणायची. का तर तिला असं फील व्हायचं की ती डॉक्टर आहेस, माझी मुलगी डॉक्टर आहे. सो हे खूप फनी होतं माझ्यासाठी. बट डेस्टिनी अशीच होती की मी ॲक्टिंग फील्डमध्ये यावं. सो अशी मी आले. बट आय गेस मला झेपलं असतं असं मला अजिबात वाटत नाही की इतकं डेंजर आहे खरं तर शिक्षण, डॉक्टरेट होणं आणि सगळं करणं. सो माझ्या मते मी ज्या फील्डमध्ये आहे तिथे मी खुश आहे. आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा बरमदे सर आणि निलेश सर. ऑफकोर्स तुम्ही मला आणि माझ्या पूर्ण टीमला इथे बोलवलं आणि आम्ही छान परफॉर्म केलं तुमच्यासाठी. सो थँक्यू सो मच. थँक्यू अमृता की तुम्ही आला तिथं आणि आम्हा सगळ्यांना खूप एंटरटेन केले. आणि थँक्यू सो मच अमृता. आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अमृतासाठी. थँक्यू सो मच अमृता.